इचलकरंजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा गाजावाजा मोठ्या थाटात झाला. मात्र प्रत्यक्षात या कारवाईने गोरगरिबांच्या हातातील रोजगार हिरावला आणि मोकळ्या झालेल्या जागांवर आता ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हल्स व चारचाकी वाहनांनी अक्षरशः कब्जा केल्याचे वास्तव्य समोर येत आहे. याच मुद्द्यावर माय महाराष्ट्रने प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद थेट महासभेत उमटले. नगरसेवक रवी राजपुते यांनी महासभेत प्रशासनाच्या भूमिकेवर निर्भीडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत फेरीवाल्यांचे योग्य पुनर्वसन आणि बेकायदेशीर वाहन पार्किंगवर कठोर कारवाईची मागणी केली. ज्या गोरगरिबांनी 30-40 वर्ष रस्त्याच्या कडेला व्यवसाय करून संसार उभे केले त्यांनाच हटविले गेले, पण आता त्याच जागेवर बेकायदेशीर वाहनांचे अड्डे निर्माण झाले आहेत. मग ही कारवाई नेमकी कोणासाठी होती असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर नाका ते राजवाडा मुख्य मार्गासह जोड रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. प्रशासनाने शहर सुशोभीकरणाचा दावा केला, मात्र हटविलेल्या फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही अधांतरितच असल्याची खंत राजपुते यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या मर्जीतील लोकांना जागा मिळते, पण सर्वसामान्य व्यावसायिक मात्र वाऱ्यावर सोडले जातात असा आरोपही त्यांनी सभागृहात केला. अतिक्रमण हटविल्यानंतर निर्माण झालेल्या मोकळ्या जागांवर आता मोठमोठी वाहने उभी राहत असून वाहतूक नियंत्रण शाखा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत राजपुते यांनी महापालिकेला धारेवर धरले. गरिबांचा व्यवसाय हटवताना प्रशासनाची तत्परता दिसते, पण बेकायदेशीर पार्किंग हटवताना हात का थरथरतात असा संतप्त सवालही त्यांनी केला. यावर महापौर उदय धातुंडे यांनी काही फेरीवाल्यांचे पुनर्वसन झाले असून उर्वरितांसाठी मार्ग काढला जाईल, तसेच बेकायदेशीर वाहन पार्किंगवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. मात्र शहरात आता एकच चर्चा रंगली आहे. अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली गरिबांवर कारवाई आणि प्रभावशाली वाहनधारकांना मोकळे रान, हीच का प्रशासनाची न्याय व्यवस्था? परंतु या लोकांना आपण जे फळे असतील, छोटे छोटे व्यापारी, या लोकांना आपण पर्यायी जागा त्यांना दिलेल्या. काही ठिकाणी आता शिवाजी पार्क आपल्या जनता चौकामध्ये पलीकडची जागा होती, त्या ठिकाणी त्या लोकांना आपण पर्यायी व्यवस्था केली. काही लोकांना आपण पश्चिम टॉकीच्या पलीकडच्या परिसरामध्ये त्यांची त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली. परंतु 30-40 वर्ष या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण नाही मिळत. त्या परिसरामध्ये ज्या ज्या लोकांना जागा दिली नाही त्या लोकांना तोरण बघून त्या ठिकाणी जागा दिली असं आम्हाला काही कार्यकर्ते भेटून सांगतो. माझं या सभागृहाला काही सांगायचं की आता आपण जे जनता चौकामध्ये दिले, नगरपालिकेचे जे आपले अधिकारी सर्वांना एकसारखी जागा, एकाला 10x10, एकाला 10x30, आता अशा पद्धतीने तिथं झालेलं आहे. तर आपल्या नगरपालिकेत आता आपण केले की आपण त्याला पर्याय व्यवस्था दिली. दुसऱ्याच्या ताब्यात आपण का द्यायचं, कशासाठी द्यायचं? तुम्ही आपल्या नगरपालिकेचा अधिकारी एक जागा ठरवा ना, 10x10ची जागा, एवढी जागा कोण असू दे, त्याला तो अध्यक्ष असू दे, कोण एक्सवायझेड कोण असो, तर हे झालेलं नाही. आता आपण पंचवटीच्या टाकीचं आपण केलोय, त्या ठिकाणी सुद्धा आता उद्या जरी तुम्ही त्या लोकांना न्याय द्यायचं म्हटलं तर महानगरपालिकेचं आपलं नियंत्रण नको का द्यावं? ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचं, आपला हस्तक्षेप असावा नाही पाहिजे. आणि जागा एकच हो, एकाला जर एक जागा आहे तर दुसऱ्याला जास्त नको ना. ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे, आता काही लोकांना ती म्हणजे साहेब आम्हाला जागा नाही, तिथं देणं नाही. सूचना बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करून तुम्ही म्हणताय एकच जागा, एक जी मुजलेली आहे, ठीक आहे, एवढी जागा त्यांना द्या, जेणेकरून जास्त जागा आहे तिथे जागा पण काढून घ्या, दुसऱ्याला सुद्धा देता येईल ना. आमच्याकडे साहेब जागा नाही सांभाळायला. ठीक आहे, चला विषय घ्या. एक दुसरा यामध्ये आता आपण एक बाजूला अतिक्रमण काढतोय, परंतु त्या संपूर्ण रस्त्यावर ज्या ठिकाणी तुम्ही अतिक्रमण काढलाय त्या ठिकाणी 4 व्हीलर, टेम्पो, ट्रक, 2 व्हीलर गाड्या लक्षात येतील. मग आपण या लोकांना आपण त्या ठिकाणी अतिक्रमण काढून
आपण त्याला पर्याय व्यवस्था दिली ती चांगलं आहे, पण त्या ठिकाणी आता हे अतिक्रमण जे व्हायला लागले एक याच्यापासून काय आपलं निर्णय आहे? बोलतो त्याच्यासाठी आमचं असं बघायचं आहे, तुम्ही त्या ठिकाणी त्या वाहतूक शाखेला घेऊन त्यामध्ये तुमची परवा मीटिंग सुद्धा झाली, वाहतूक शाखेचे अधिकारी आले म्हणून पेपरला आम्ही पाठवलं. महासभामध्ये ही जी बातमी आली त्यानंतर आम्हाला कळालं की काही गाड्या या गाड्या काढणं गरजेचं आहे, त्याचं नियोजन लावायला पाहिजे, पार्किंगचे बोर्ड लावायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावर कारवाई करते. आणि दुसरा माझा एक राऊंड गेलं त्यामध्ये जे ज्या ठिकाणी आपण त्या लोकांना पर्यायी जागा द्यावा, परंतु त्या लोकांचे आपल्या नगरपालिकेमध्ये 10 गाड्या आहेत. मग अशा लोकांना त्या ठिकाणी ते गाड्या असणाऱ्या माणसाला सुद्धा आपण पर्यायी जागा देऊ, तर त्या लोकांची जागा करून ज्याला खरोखर गरज आहे अशा लोकांना द्या ना. त्यांना आता तिथे गाड्या त्या लोकांना आपण पर्यायी जागा, मग जी मूळ माणसं आहेत जी खरोखर गरीब माणसं आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही. त्यासाठी स्वतः साहेब तुम्ही लक्ष घाला त्यामध्ये, आणि ज्यांची गाडी आहे नगरपालिकेची रेकॉर्ड मध्ये आहे त्यांच्या त्या जागा जीवाला गरज आहे त्याला पर्याय